चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. योगेश भावटक्के साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मनीषभाई शिंगोली यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. योगेश भावटक्के साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल. येस, कॅमेरा इथेच आहे. बघत होतो कॅमेरामॅन. तसेच याच दरम्यान वरप गावचे उद्योजक आणि समाजसेवक, एक डॅशिंग आणि रुबाबदार पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व पंडित शेटमस्कर साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि नानांना विनंती असेल या आपण मुख्य मंचावरती. नाना, आपलं सहर्ष स्वागत आहे. एकीकडे संघ कमलेश 11 तर दुसरीकडे संघ पाहायला मिळेल रॉयल कल्याण. सर, विष्णुभाई, आपण शुभ सन्मान करणार आहोत जॉर्डन यांचा, जे पुरस्कर्ते आहेत एकविरा कल्याण ग्रामीण या संघाचे. जॉर्डन यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. हेमंत गोठारिया यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. जॉर्डन यांचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जॉर्डन आमचे जवळचे मित्र आणि एक चांगली खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. जाऊया मॅचच्या दिशेला. तुर्तास समीरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम रॉयल कल्याण संघाची. स्विचिटा टीम, फटकाला जवाब, बॉल सीमा पार. फलंदाज सौरभच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरसबत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त स्ट्रोक्स एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. अलॉंग द कार्पेट चेंडू फाईनली क्षेत्रामध्ये गेला आणि चौकार वसूल झाला. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. जॉर्डन सर, आपलं मनापासून आभार असेल. अशीच कृपादृष्टी आमच्यावरती नेहमी असू द्या. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, बॉलला पाठवून दिलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन बॅक टू बॅक हा चौकार. यावेळी चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल हाताळत असताना गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे आणि कमलेश 11 वर्सेस रॉयल कल्याण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. मला वाटते लॉटसाठी रेडी राहायचंय बाय आणि एका ह्याच्यामध्ये भूमिक 11. ओके, चालेल, चालतंय चालतंय. भूमिक 11 संघाचे एक प्रतिनिधी आपण यायचं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये समीर. शोक जबरदस्त, मात्र डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट आणि विकेट होत असताना पतन. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती फलंदाज सौरभची खेळी होत असताना समाप्त. सौरभ बॅक टू दी पवेलियन. हा पंडित नाना
वरती थोडंसं कोडं उलगडतो. अजय कडू मॅन फ्रॉम आशेळे. या मैदानावरती चांगला सराव आहे या खेळाडूचा. असा खेळाडू किंग्स प्रीमियर लीग काल देखील हा खेळाडू खेळला सुलतान भाईच्या टीम मध्ये. RB11 वरप या संघामध्ये काल या खेळाडूची वर्णी होती. आज देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आषाढीचा एक तेजपुंज तारा म्हणून ज्याची ओळख असा अजय कडू. पुन्हा एकदा स्कूप करायचा प्रयत्न आणि यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. AB अतुल भोईर ची खेळी होत असताना समाप्त. कार्यक्रम करू. सो विनंती असेल ती म्हणजेच भूमिक 11 टीम आपण एका प्रतिनिधीला पाठवून द्यायचंय ही विनंती असेल. गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न ते देखील स्विचिट अटेम्प्ट होता. फलंदाज मैदानावरती आपल्याला अक्षय थेटे पाहायला मिळेल. वॉरियर ऑफ नानकर म्हणून ज्याची ओळख आहे असं अक्षय. चिठ्ठ्या उडवणार होता आपण याची नोंद करून घ्यायची. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 13 या आकड्यावर 13 ऑन द बोर्ड. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल सीमा रेषा पलीकडे डीपिश एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत सीमा पार मिळतील धाबा. या बॉल वरती 4. आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम भूमिक 11. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आजच्या दिवसामधील मिळालाय भूमिक 11. स्वर्गीय राकेश दादा ढोणे प्रतिष्ठान वर्सेस विजय संघ अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सो मॅच साठी रेडी राहायचे रिक्वेस्ट असेल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तो आलेला इकडे मॅन ऑफ द मॅच आपण बोललेलो आलेला तोच राहिलाय ना पहिल्याच मॅच. हा तो राहिलाय पहिल्याच मॅच. योगेश भोईर दिवाळी. यावेळेस विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक मैदानावरती तिसरा फलंदाज बेवन यांची खेळी समाप्त. बेवन बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन आणि
मयूर आपल्याला पाहायला मिळतील. बघा जी टीम बॅटिंग करते त्या टीमला आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की सिरीज बॅट्समन आणि बॉलर तुम्हाला मिळू शकणार नाहीये, कारण एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. आम्ही कोणाचं काही कॅल्क्युलेट केलं नाहीये याची नोंद करून घ्या. बॅटची एज थर्ड मॅन मध्ये बॉल गेलाय. एक धाव जी मात्र कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19 या आकड्यावरती. चेंडू झाले 2-4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरं मार्गस्थ आहे. मयूर पाहायला मिळत आहेत गोलिंग ट्रॅकवरती आणि आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर थोडीशी खराब बॅटिंग पाहायला मिळते. मात्र आदित्य सर जी टीम बॅटिंग करते रॉयल कल्याण त्या टीमची बॉलिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. भरपूर स्ट्रॉंग ही बॉलिंग लाईनअप आहे. एकदा 25 पर्यंत पोहोचली ना तर बॉलिंग इतकी स्ट्रॉंग आहे की ते धावा डिफेन्स ते करू शकतात. त्यामुळे चांगला बॉल आहे. क्विकर वन जबरदस्त आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज मयूरच्या माध्यमातून हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ अगदी आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र तिसरा आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर मिडविकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती. बघा या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं फार गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं राहणार आहे. डिवाल्ड ब्रेव्हिस यांची उपस्थिती म्हणजे बेबी एबी एबी यांचे चिरंजीव त्यांचं करूया श्री यांचं सहर्ष स्वागत. डिवाल्ड ब्रेव्हिस एबी डिव्हिलियर्स के चिरंजीव आहे तो डिवाल्ड ब्रेव्हिस. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावर. बघा 4 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक ओव्हर नंबर 3 मधील आणि शेवटचा अंतिम हे षटक आता. या अंतिम षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस कट केलाय. जबरदस्त स्ट्रोक बॉलला पाठवून दिलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फक्त नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतो. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. असतील प्रत्येकाला स्टार्ट जरूर मिळाला मात्र कन्सॉलिडेट करू शकले नाही. मात्र कुठेतरी XYZ आणि XYZ1 या दोघांच्या मार्फत धावा बनवायचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अजय कडू असतील विकेट होत असताना बतानी अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त.
भरपूर त्यांचं प्रेम आहे आणि सातत्याने क्रिकेट प्रेमी देखील त्यांना भरपूर प्रेम करतात असं मला वाटतंय. संपूर्ण गावामध्ये एखादा व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावरती अख्खा गाव प्रेम करतो आणि त्यामध्ये आमचे पंडित नाना आहेत आणि नानांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सन्मान देखील करतोय. कुठलीही स्पर्धा असू दे, आयोजकांसाठी जे आपले लाडाचे हक्काचे पाहुणे आहेत ते आमचे नाना आणि नानांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला बॅटिंग टीम लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे विनंती असेल आणि फिल्डिंग टीम फिल्डिंग आपण सेट करून घ्यायची आहे लवकरात लवकर, ही देखील आपल्याला नम्रतेची विनंती असेल, रिक्वेस्ट आहे. विजयासाठी 25 धाब्यांची आवश्यकता असेल. अक्षय थेटेचं षटक, B1चं यानी की दीपक गीतेचं षटक देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. पहिले षटक दीपक गीते कदाचित हाताळतील, दुसरं षटक अक्षय थेटे आणि तिसरं षटक ते देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मनोज कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आपल्या सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले असे विकास सिंग साहेब आणि त्यांच्या वतीने अबूभाई यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अबूभाई यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. अबूभाई यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला. अक्षय थेटे आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. अक्षयचं हे षटक फार महत्त्वाचं आहे. हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मोहित सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर दीपक आहेत. जोपर्यंत उचलतील तोपर्यंत एक धावची मात्र कंप्लीट धावसंख्या 1 या आकड्यावरती. 18 बॉल आणि 25 धाब्यांची आवश्यकता आणि पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती ही सिंगल अर्जित करण्यात आली आहे. अक्षय थेटे म्हटलं तर वेगाचा दमदार बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. रन नाही आहे, ओके, डॉट बॉल. धावसंख्या 0 पाहायला मिळते. अक्षय थेटे म्हटलं की एक नामवंत खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे, कीर्तिवंत खेळाडू आहे. स्लोवर वन हाताळायचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे कीपरच्या मार्फत आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट प्लस 4. एकूण नशिबाच्या या 5 धावा धावफलकावर. नशीब सोबत आहे आणि म्हणून तर काय, या नशिबाच्या 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावर. डॉट बॉल आणि त्यानंतर या 5 धावा. आता 17 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. 17 चेंडू 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. आणि अगदी तसंच खेळ मैदानावरती होईल का. अक्षय थेटे एक नामवंत खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे आणि मॅच बॉल आलाय, सो मॅच बॉल घ्यायचंय. थँक्यू श्री. नशीब श्री म्हटलं तर गुणवान मुलगा आहे, आबा दादावर गेलाय, नेहमी सर्वांना मदत. यावेळेस विकेट, फलंदाज बाद झालेत अक्षय थेटेच्या माध्यमातून. इथे हा पहिला ब्रेक थ्रू मिळालाय टीमला. फलंदाज होईल बाद. 5 या आकड्यावरती गडी गमावलाय पहिला.
आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय थेटे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत, 5 धावा खर्च, एक महत्वाची विकेट झाली कॅरी. फलंदाज हेमंतची खेळी समाप्त झाली. आता अक्षय थेटे आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अक्षयच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. उर्वरित 4 बॉलवर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज मयूर, एक नामवंत खेळाडू आहे. स्ट्रोक जबरदस्त, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड असा दमदार षटकार. 6 धावा मयूरच्या बॅटमधून. देखील 14 धावांची आवश्यकता राहील. विजयी संघ वर्सेस स्वर्गीय राकेश दादा ढोणे प्रतिष्ठानाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील दमदार स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त प्रहार, फलंदाज मयूरच्या बॅटमधून हा आलाय चौकार. कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. विजयासाठी 12 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. स्वर्गीय राकेशदादा ढोणे प्रतिष्ठान, स्वर्गीय राकेशदादा ढोणे प्रतिष्ठान आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवा. स्वर्गीय राकेशदादा ढोणे प्रतिष्ठान संघाला रिक्वेस्ट असेल. आणि जो संघ जिंकेल त्या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर, जशी मॅच फिनिश होईल. लवकर मॅच झाल्या पाहिजे. हा 2च ओव्हरच्या झाल्या पाहिजे. नाही पण भांडतील कालची सेमीफायनल 3 ओव्हरची. यावेळेस कॅचची संभावना आणि कॅच कंप्लीट झाली आहे. मैदानावरती धक्का क्रमांक बसत असताना हा दुसरा विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतील प्रवीणजी राय उर्फ चक्कन यांची उपस्थिती. आमचे विष्णुभाई शिंगोले यांचे अगदी निकटवर्ती आणि बालपणीचे मित्र आहेत ते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. पॉईंटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचे अगदी आपण पाहायला मिळेल जे मात्र 5 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. स्विची टॅटिम जरूर होता, मात्र
डॉट बॉलची होत असताना इथे समाप्ती. 9 चेंडू आणि विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक गीते बेवन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले गोलंदाज आहेत दीपक आणि सातत्याने फार चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे दीपक एक धावची मात्र कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती 21 ऑन द बोर्ड. विजयासाठी अजून देखील 4 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू असतील 8 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र विकेटचं पतन झाले. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक मैदानावरती थँक्यू सो मच. इथे 7 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळत आहे. टीम मैदानावरती खेळती. एकीकडे कमलेश 11, दुसरीकडे रॉयल कल्याण. सॅप पाहायला मिळतील मैदानावरती. आता डॉट बॉलने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 21 विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल. सहा चेंडू विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. मयूर पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इन वरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस स्विच इट अटेम्प्ट जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग इन वरती थ्रो आणि फलंदाज होतील बाद. आता 5 चेंडू विजयासाठी जीत के लिए यह समीकरण देखने को मिलेगा. पूरी तरीके से टीम बैकफुट के ऊपर फील्डिंग करते हुए कमलेश 11. रॉयल कल्याण टीम अब फ्रंट फुट के ऊपर देखने को मिल रही है पूरी तरीके से इस मैच में. रॉयल कल्याण हा संघ आपल्याला फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. विजयासाठी 4 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे अपील केली जाते मात्र आता 3 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. बघता बघता असं वाटतंय की मॅच वन साइड होईल. मात्र आता या मॅच मध्ये जीव फुंकण्याचं काम केलंय गोलंदाज बेबनने आणि त्यानंतर XYZ ने. आता 3 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे. 3 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार.
फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न, इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होणार आणि फलंदाज होतील बाद. आता विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू असतील जे मात्र 2 आणि 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल रॉयल कल्याण संघाला विजयासाठी. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. 2 गेंदों में 1 रन की आवश्यकता. ये जीत के लिए समीकरण सूत्र रहेगा और हमें अभी भी 3 मैच कवर करने सो वक्त बचाना बहुत ही ज्यादा जरूरी है. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, मॅच विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज मयूरच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, बॉल सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. सामना झालाय फिनिश, सामना जिंकलाय रॉयल कल्याण संघाने. हार्दिक अभिनंदन. विनंती असेल रॉयल कल्याण संघाचे कॅप्टन आणि मयूर आपण देखील यायचे. मयूर असतील मॅन ऑफ द मॅच आणि रॉयल कल्याण संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या विनंती.